brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। नीलेश बोल रहा तू? हाँ तेरे गाँव का चल रही क्या रे? बार बार कोर्ट में जा रहा था। तू कौन है? तेरे को क्या करने का? मैं कोर्ट में जाएगा तो किधर भी आएगा। तू कौन है बोलने वाला मेरे को? अब किस साले तेरे को गोली मारूंगा? रुक, बहुत दौड़ दौड़ जा रहा कोर्ट में ना। ऐसे बहुत देखे गोली मारने वाले। तू क्या मारेगा गोली? तू चल, अब की बार बताता हूँ तेरे को। बहुत तेरे गाँव में चल रहे हुए ना। अरे बहुत देखे तेरे जैसे मैंने। अभी तेरे सेठ को मारा हूँ ना, अब की साले तेरे को मारूंगा। हाँ चल, क्या बोला? अब की तेरे सेठ को मारा हूँ ना, अब की तेरे को मारूंगा भाई। दम है तो कभी भी आजा, कभी भी आजा सामने तेरे को, कभी भी आजा। दम है तो आ रहा हूँ, रुक बताता हूँ तेरे को कोर्ट में आके। हेलो, तेरा बाप छुटने वाला है, रुक ना बताता हूँ तेरे को। मेरा नहीं तेरा बाप रहेगा। हाँ, तेरा बाप छुटने वाला है, उसके बाद बताता हूँ तेरे को दौड़ा के ना दागा तो तभी कहना। कल्याण पूर्वतील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांचे पीए निलेश रसाळ यांना एका अज्ञात इसमाने जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या। या प्रकरणी निलेश यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे। भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यापासून कल्याण पूर्वमध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे। महेश यांच्यावरील गोळीबार प्रकरणी माजी आमदार गणपत गायकवाड तुरुंगात आहे। बुधवारी सकाळी गणपत गायकवाडांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात एका न्यायालयीन प्रकरणासाठी पोलिसांनी आणलं होतं। यावेळी त्यांच्या समर्थकांनी न्यायालय आवारात गर्दी केली होती। गणपत गायकवाड यांना न्यायालयात आणण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे महेश गायकवाड यांची न्यायालयीन कामे करणारे एसपी सहाय्यक निलेश रसाळ यांना धमक्या देण्यात आल्या। यापूर्वीही महेश यांना अज्ञातांनी जीवे ठार मारण्याच्या धमक्या पत्रे पाठवली आहेत। आज सकाळी मी ऑफिसमध्ये बसलो होतो, त्यावेळेस एक 12 वाजण्याच्या दरम्यान मला एक फ़ोन आला अननोन नंबरवरून की तो मला शिवीगाळ तिकडनं करायला लागला की तेरे को बहुत चर्बी आया करके, तो कोर्ट में क्यों बार बार जा रहा है करके। आणि तो म्हटलं की परत कोर्टात जर दिसलास तर तुला गोळ्या मारून तुझी हत्या करणार, म्हणून परत कोर्टात दिसू नको, म्हणून तुझा बाप सुटून येतोय, तो येण्याच्या आधीच तुला ठोकणार आहे म्हणून। ते तुम्ही काय कंप्लेंट वगैरे केली का? हो, मी आत्ताच कोळसेवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार देऊन आलेलो आहे। याच्या आधी सुद्धा एक जुलै महिन्यामध्ये मला असंच एक मी गाडी पार्क करत असताना एक मागच्या वेळेस हिललाईन पोलीस स्टेशन येथे जो आमचे महेश गायकवाड आहेत यांच्यावर जो हल्ला झाला होता, त्यातील एक फरार आरोपी जो होता नागेश बडेराव, त्याने पार्किंगमध्ये येऊन मला अशाच प्रकारे एक धमकी दिली होती की तू कोर्टात वारंवार जातो, त्याच्यामुळे आमच्या बेल्स रिजेक्ट होत आहेत, त्यामुळे तू कोर्टात जाऊ नको, नाही तर तुझा पण MG करून टाकेन म्हणून। त्याच प्रकारे आज मला ही धमकी पुन्हा आलेली आहे, कारण की मी महेश गायकवाड यांचं न्यायालयीन पूर्ण कामकाज मी बघतो, ते उच्च न्यायालयाचं असो किंवा सेशन कोर्टाचं असो, दोन्ही याचा पाठपुरावा मी करत असल्याने त्याच भीतीपोटी ही आज मला पुन्हा धमकी आलेली आहे। तुमची मागणी काय आहे? आपल्याची मागणी काय आहे? माझी मागणी हीच आहे की ह्याच्या आधी सुद्धा एक धमकी आलेली आहे आणि आता पुन्हा आलेली आहे धमकी, तर समोरच्यांना कुठेतरी भीती आहे की कोर्टात मी पाठपुरावा करत असल्यामुळे त्यांना सजा लागणार आहे, त्यांना बेल मिळत नाही आहेत। तर पोलीस प्रशासनाकडनं माझी एवढीच मागणी आहे की आमच्या जीवाचं संरक्षण करण्यात यावं। आम्ही महेश गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला 2024ला, त्या संदर्भात आम्ही 2020ला पत्र दिलं होतं की अशा व्यक्तींकडनं आमच्यावर सशस्त्र हल्ला होणार आहे म्हणून। 2020ला जे पत्र दिलं होतं त्यानंतर 2024ला हा हल्ला करण्यात आला। त्याच प्रकारे ही कट असू शकतं की कोर्टात जाताना किंवा कोर्टाच्या बाहेर किंवा रस्त्यात कुठेही हल्ला होऊ शकतो। ज्यांना पोलिसाचा धाक नाही आहे, पोलीस स्टेशनमध्ये जे गोळीबार करू शकतात, त्या रस्त्यावर कुठेही कधीही करू शकतील, त्यामुळे आमच्या जीवाचं संरक्षण यांच्याकडून करण्यात यावं, एवढी आमची मागणी आहे। कोळसेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रारी दाखल करण्यात आल्या। महापालिका निवडणुका जवळ येतील तसतसे हे प्रकार वाढण्याचा अंदाज जाणकारांकडून वर्तवला जातोय। मुंबई तक ब्युरो रिपोर्ट।